देसी चिकन करीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि खाण्यामध्ये खूप अशी टेस्टी ही चिकन करी जी आहे ना ती बनवून तयार होते आणि ही गावरान चिकन करी एकदा माझ्या पद्धतीने बनवा. तुम्हा सर्वांना एवढी आवडणार आहे ना की तुम्ही दर प्रकारे अशाच प्रकारे ही रेसिपी जी आहे ना ती तयार कराल. तर सर्वप्रथम इथे मी पूर्ण एक अख्खी मुर्गी घेतलेली होती, ज्याला मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेला आहे आणि ही देसी मुर्गा आहे. तर याला चांगल्या प्रकारे आपल्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याची रेसिपी तयार करूया. तर इथे मी एका पातेल्यामध्ये टाकलेलं आहे 3 मोठे चमचे तेल आणि त्यामध्ये गरम मसाले टाकलेले आहे, अख्खे गरम मसाले आणि अर्धा चमचे जिरे. जिरे जेव्हा अशा प्रकारे तडकतील तेव्हा आपण यामध्ये टाकूया कांदा. तर इथे मी 3 मोठे कांदे घेतलेले, रफली चॉप्ड. तर ते कांदे आपण इथे चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेणार आहोत आणि कांद्याला मी इथे परतून घेणार आहे. जिथपर्यंत कांद्यावरती मस्त असा सोनेरी रंग येत नाही तिथपर्यंत मी कांद्याला इथे परतून घेणार आहे. तर चला कांद्याला मस्त असं परतून घेऊया हाय फ्लेमवरती. त्यानंतर आपण चिकन यामध्ये टाकणार आहोत. तर यामध्ये मी टाकणार आहे पूर्ण चिकन, जे मी स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे आणि क्वांटिटीमध्ये हे 1 kg एवढं चिकन होतं. तर हे चिकनचे छोटे छोटे पीसेस इथे मी करून घेतलेले आहे. कलेजी गुर्दा सुद्धा यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि चला आपण इथे परतून घेऊया जिथपर्यंत 3 ते 4 मिनिटं होत नाही हाय फ्लेमवरती आणि चिकनचा थोडा कलर जो आहे तो चेंज होईल. अशा प्रकारे जी रॉ स्मेल असते ना चिकनमध्ये ती बिलकुल येणार नाही. आणि ही जसं देसी चिकन असतं ना त्याच्यामध्ये वास नसतो, जो नॉर्मल आपण बॉयलर चिकन घेतो त्यामध्ये थोडासा वास असते, पण यामध्ये एवढं नसते. तरी सुद्धा आपण याला 4 ते 5 मिनिटं आपण परतून घेऊया चांगल्या प्रकारे. आणि हे बघा चिकनचं जे आहे ना ते कलर बिलकुल चेंज झालेला आहे आणि मस्त असं मी परतून घेतलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 हिरवी मिरची टाकूया 2 तुकड्यामध्ये चिरलेली. 2 टीस्पून टाकूया आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि परत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. अशा प्रकारे जो कच्चा वास असतो ना आलं लसणाचा तो सगळा निघून जातो. तर 1 ते 1.5 मिनिटं मस्त असं मी परतून घेणार आहे. तर चला परतून घेऊया 1 ते 1.5 मिनिटं आपण इथे. व्हिडिओ जर आमचा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कसा तुम्हाला वाटला आजचा आमचा हा व्हिडिओ. आणि त्यानंतर मी 2 मध्यम साईजचे लाल लाल टोमॅटो टाकलेले आहे चिरून. मीठ टाकलेले आहे चवीनुसार. अर्धा चमचा लाल तिखट हळद आणि 1.5 चमचा टाकलेले आहे लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर होती. 2 टीस्पून टाकलेले आहे धणे पावडर. त्याबरोबर टाकूया 1/2 टीस्पून भरून गरम मसाला पावडर आणि हे सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे चिकनमध्ये मिक्स करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने घरच्या इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होणारी ही चिकन करी खाण्यामध्ये एवढी टेस्टी अशी तयार होते ना की तुम्हा सर्वांना खूप आवडेल. चपाती बरोबर, भाताबरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही चिकन करीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे बघा मस्त असं मसाला तुम्ही बघत असाल किती मस्त असं तयार झालेलं आहे. तर आता 1 ग्लास आपण यामध्ये पाणी टाकूया, कारण हे देसी चिकन जे असते ना त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो. जशा प्रकारे आपण मीठ शिजवतो ना मटण, तर त्या तशा प्रकारे याला शिजवायला लागते. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकून मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी 20 मिनिटं ठेवणार आहे मध्यम आचेवरती. याच्याने जो कच्चा म्हणजे चांगल्या प्रकारे आपला जो चिकन आहे ना तो शिजेल. तर आपण ठेवूया इथे 20 मिनिटं. 20 मिनिटं झाल्यानंतर चेक करून घेऊया. तर हे बघा थोडंच पाणी राहिलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो सुद्धा मस्त असं सॉफ्ट होईल आणि आपली चिकन करी खूप टेस्टी बनेल आणि त्यानंतर चिकन सुद्धा आपला मस्त असा शिजेल. तर चला मिक्स करून घेऊया आणि थोडंसं इथे मी मिक्स करून घेणार आहे की तरी मस्त अशी वरती आली पाहिजे. हे बघा. त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया चिरलेली, कारण कोथिंबीरचा टेस्ट खूप छान येतो आणि त्याबरोबर चिकन मसाला इथे मी टाकणार आहे. तर 1 टीस्पून आपण यामध्ये टाकूया हा चिकन मसाला. जर तुमच्याकडे नसेल तर मीठ मसाला सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा गरम मसाला टाका, ते पण नसेल तर पण जरूर टाका, याच्याने टेस्ट खूप छान येतो. मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया परत. तर इथे तेल सुटेपर्यंत आता मसाल्याला मी इथे परतून घेणार आहे आणि हे बघा किती मस्त असं दिसत आहे आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही आपली चिकन करी आता रेडी होणार आहे. आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी पूर्ण कांदा आणि टोमॅटो विरघळलेला आहे आणि मसाला बघा किती मस्त असा तयार आपला झालेला आहे. तर चला आता आपण यामध्ये टाकूया पाणी, कारण चिकन अजून थोडंसं शिजेल, आपली ग्रेव्ही सुद्धा रेडी होईल. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी तुम्हाला किंवा थिकनेस कशी हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. थिकनेस तुम्हाला जशी ग्रेव्हीची हवी असेल त्या प्रकारे. आणि हे बघा पाणी टाकून मी मिक्स करून घेणार आहे आणि हाय फ्लेम वरती आता आपण मीडियम टू हाय फ्लेम वरती आपण इथे
5 ते 7 मिनिटं ठेवूया आणि आपली ही डिलिशियस अशी चिकन करी रेडी होईल. तर हे बघा झालेली आहेत 7 मिनिटं. त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली होती आणि तुम्ही बघत असाल किती मस्त अशी तर्री जी आहे ती वरती आलेली आहे. तर आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि एकदम सुंदर वास येत आहे यामधनं आणि खूप टेस्टी अशी ही खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही चिकन करी जी आहे ना ती रेडी होते. तर जरूर बनवा तुम्ही. देसी चिकन करी जर बनवायचं असेल तुम्हाला तर या पद्धतीने बनवा. सोपे सोपे मसाले आहेत पण खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी तयार होते. तर चला गरमागरम आता आपण ही करी जी आहे ती सर्व करून घेऊया. खूप लोक खोबऱ्याचा सुद्धा वापर करतात पण या विदाऊट खोबरं ही मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर जरूर ट्राय करा, नक्की ट्राय करा. तुम्हाला सर्वांना खूप आवडेल आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा आणि ही रेसिपी एकदा ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि चपाती बरोबर भाताबरोबर सर्व करण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी. तर परत भेटूया दुसऱ्या नवीन रेसिपीमध्ये. तब तक के लिए बाय बाय.